पण आता हे नवीन निघल्या कंपनी. बॉटल आहे आपल्याकडे पण पाणी नाही. आता पाणी आणायला चाललोय. पाणी आणायला कुठं चाललोय माहिती आहे का? इथं स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथं पाणी आणायला चाललोय. तर हा शेवटचा आठवडा आहे मित्रांनो कोकणात आपला, कर्जतला. पुढच्या संडेला आपली बकरी जाणार टेम्पोमध्ये भरून गावाला. नंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला तिकडचे दिसतील. तर आज शनिवार आहे. सकाळी आलोय मी 6च्या ट्रेननी. जेवण वगैरे केलं. आता बकरी मेंढर सोडली रानात. हे बघा, आज 10 ते 7ची शिफ्ट आहे आपल्याला. 10 वाजता लॉग इन केलंय, 7 वाजता लॉग आउट. पाऊस आला तर थोडं लवकर. हे बघा, इथं ब्रेक वगैरे नसतो. हा, इथं कंटिन्यू काम असतं, कंटिन्यू वर्किंग. आज नवीन ड्युटी आहे. 10 ते 7. 10 ते 7 10ला चालू झाली, आता 7ला बंद होईल ना संध्याकाळी. संध्याकाळी 7ला पण तोपर्यंत चालू तुटी. ही तुटी काय ती होय कामाला जायची. हिच्यामुळं काय नाही पळत नसतं. काय पाण्याच्या बाटल्या बिटल्या ह्या वागवावं लागतं. आमच्या इथं ब्रेक असतो, अर्धा तासाचा ब्रेक. मग जायचं, चहा प्यायचा, लय आराम आहे. जेवायचं, पाणी जवळचे भरून आणायला. सुट्टीचा टाइम झाला नाही का? हा, इथं सुट्टी नसती का? इथं ब्रेक नाही ना. इथं ब्रेकच नाही. इथं आजारी झालं तरी पण पळायचं. आता सकाळी इंजेक्शन मारून आलो या, तरी आता बकऱ्या का चाललो या. काय सांगायचं, धंदाच कसा आहे. हा, मग तर टायमाला उठवलं पाहिजे. वरती काय दुपारच्या काय बसत नाही. जेव्हा संध्याकाळ होईल काळ पुढे तेव्हा ती बसणार. तशी नाही बसणार अजिबात. आणि आता खायला बघायचं भरपूर गावात. दम लागला. दम लागला म्हणजे काय? आता तुझं नवीनच बकऱ्या का आलाय. जेवण आलो ना लगेच. तुला कसं काय वाटेल? हा, बकरी वळा वाटेल का? थोडं बरं वाटतं जरा. ऊन नाही ते असं ना. हा. ऊन लागले मग काय कोणाची काम नाही बाबा. जांभळ आहेत का? जांभळा आता काय काय वारे लय पडली. हा ना, भरपूर आली होती पण लय पडली. बकऱ्याने किती खाल्ली, डुकराने किती खाल्ली, लय कोल्याने लय खाल्ली. रानात कोलं डुकर लय. हे डोंगरबाई पहिल्यापासून तुमचा? पहिल्यापासून आमचा लागा बरं. अशा पोत्यापासून चाकतोय आम्ही. मला वाटतं 5 वर्षात राहायचं नाही काय. गेला तर रंग गेली, मजा गेली. होय, काय नाही काय नाही काय नाही. आता दिवस येऊन पुढं कसं निघते कसं येते सांगता येणार आहे. राहिलं एकामेकाला बंधून धरून तर आहे चांगलं. नाही तर काय घर नाही. आता पाऊस पडल्यामुळे झाडं बिडं हिरवीगार झाली बघा. नमस्कार मित्रांनो. आता रायगडमध्ये जर म्हणलं आपल्या तर म्हणजे मीच धनगर राहिलोय. बकऱ्यावाला म्हणतात, मेंढपाळवाला नाही तर बरीचशी आमची लोक म्हणजे बकऱ्यावाले निघून गेली सर्व गावाला. आहेत पुण्याची आसपास, देवरोड, तळेगाव ह्या भागात गेले. म्हणजे लोणावळा सोडून गेले ते. कारण आताच्या मध्ये पाऊस झाला, हे भरपूर झाला. त्या पावसात ती जिकडं तिकडं त्या पद्धतीने गेली निघून. आणि मी आता इथं बालेवडीला आहे, कर्जत म्हणजे रायगडमध्ये. बालेवडीला कायम बकरी आपल्या असतात. मी जसा जलामलोय तसा मी म्हणजे बालेवडीशिवाय मी जातच नाही कुठं. आग्या रायगडमध्ये समजायची ओळख आहे, पाळख आहे. प्रत्येक गावा ठिकाणी सुद्धा प्रत्येक गावा ठिकाणी माणसं पण माझी आहेत लोभी. जास्त करून मी म्हणजे बालेवडीला राहतो. कारण लहानपणाचं एकदम वळण आहे ना. ते दवाखान्यात जरी गेलो ना
तर डॉक्टरने विचारलं कुठं राहतो. दुसऱ्या गावात जरी बकरी असली माझी तरी मी बालवडीचंच नाव सांगतो, कारण ते एक लहानपणाचं वळण पडून गेलं. कारण ह्या गावातल्या पोरांच्या संग आमच्या वयाच्या लय आम्ही नाल्या बिल्या उड्या मारायचो, खावायचो. त्याला म्हणतात काय होळीचा गोता. ही जी वावर आहेत ना म्हणजे होळीचा गोता. इथं होळी पेटवतात दरवर्षी ना. होळीचा दिवस आला की इथं होळी पेटवतात. त्याला म्हणतात होळीचा गुत्ता. आम्ही पण होळीला काही लय बरे असं होळी अशी नाही का बॉम्बल देत असं होळीला आम्ही इथं पण बॉम्ब लावायचो. कारण ह्या पोरांच्यात आम्ही लय मोठे काय या सगळं माहेर घरच म्हणजे आमचं किंवा गावच वाटतं आम्हाला, किंवा दुसऱ्या या गावाला हे असं काही वाटत नाही. म्हणजे आमचं म्हणूनच वाटतं. जेवढी रायगडमध्ये गावं आहेत ना हे आमचे म्हणूनच वाटतात. कारण जास्त परिसरा ओळख तिसऱ्या पिढीपासून आहे ना. तिसऱ्या पिढीपासून आजोबा गेला, बाप गेला, तर आम्ही पण थकलो तर आमचं निम वय झालं. पण दिवस असं गेलं आमचं आयुष्य एकदम सुंदर गेलं आणि चांगलं गेलं आणि वागलो पण आम्ही चांगलं. म्हणजे कारण आई वडिलाचं वळण पण चांगलं होतं. त्यामुळं मस्त दिवस गेला आमचं. असंच तुम्ही पण चांगलं दिवस काढा, चांगलं राहा, एवढीच माझी इच्छा आहे. ते बाता बकरी कुठं आलेत. 10 ते 7ची शिफ्ट संपली नाही बरं का आपल्या अजून. ही गळ्यात केबल आहे. तुम्हाला वाटेल काय गळ्यात केबल कशाला घातली. पॉवर बँक आणली होती त्याच्यामुळं केबल मोबाईल लावला होता चार्जिंगला. एवढी गरमी होती, घामाघूम झालोय बघा. कसे डोंगर. आता वाजलेत 5, अजून 2 तास. 2 तासाने शिफ्ट संपणार आपली 7 वाजता. चरायला भरपूर आहे, चरायची कमी नाही. गरमी असते जरा. मग काय नाही भारी संपते का नाही शिफ्ट आपली. नाही ना. संध्याकाळी 6 वाजले. संध्याकाळी 6 वाजले. 6 वाजले बरी नाही. बघा आता डोंगर हिरवगार झाले. बकऱ्याला चरागार पण कसं आहे एकदम सुंदर. लय सुंदर, लय सुंदर, लय सुंदर. उन्हाळ्यात इथं कोण उभं राहत नव्हतं. होय. एवढी याला गरिबी आली होती. हा ना. त्या रानाला ना उन्हाळ्यात लय गरिबी आली होती. आता त्यांची गरिबी निघून गेली. झोप काय भारी लागली तर. झोपतो लय भारी, हवा लागते, चारा काय. उन्हाळ्यात माणूस घाबरायचं. काय करायचं? हा घाबरायचं ना. आता त्याला जवळ यायला लागली. तशी गरिबी आली ना हा ती माणूस कोणी जवळ येत नाही. होय. हा गरिबी आल्यावर कोण येत नाही. कारण गरिबापाशी येतच नाही. श्रीमंत असला की जवळ येतो माणूस. तसं ह्या माळाची परिस्थिती होती हो. तेवढं आहे. घेऊन आळ घर कोणी येत नव्हतं त्या इकडं. चरत्यात निवांत एकदम. आता आंबा खाल्ला पण आंब्यामुळे ठसका खोकला आला जास्त. तो आंब्याला ते हे असतं ना पाठीमागे त्याच्यामुळं. बॉटल आहे आपल्याकडे पण पाणी नाही. तर पाणी आणायला चाललोय. पाणी आणायला कुठं चाललोय माहिती आहे का. इथं स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथं पाणी आणायला चाललोय. तर कुणी पण या, पाणी प्या, दर्शन घ्या, थंड पाणी प्या. कोणाला अडवत नाही कोण. पाण्याची किंमत आता कळते. असं पाणी जवळ नसलं की पाण्याची किंमत कळते.
तिथून पाणी भरून घेऊन जाऊ. मी पण पेतो, नानांना पण घेऊन जातो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे पहा, सुंदर असं वातावरण आहे. इथं पाण्याचं नळ आहे, इथं थंड पाण्याचं नळ आहे. नमस्कार, कसे आहेत? एकदम मजेत. काय चाललंय? हे इंजेक्शन मारायचे. त्या टायमाला इंजेक्शन मारावं लागतं का? हे गवत बिवत खात्यात ना हिरवं, त्यामुळं हे इंजेक्शन मारावं लागतं. जर नाही मारलं तर बकऱ्याला त्याचं मड चालू होती. मग होय. हां, हिरव्या चाऱ्यावरच आहे काय? हिरव्या चाऱ्यावर सर्व रोग चालू आहे, ह्याच्यावर बंद होतो. हे जेव्हा ना नाव काय आहे? इटी इटी. इटी पहिलं नव्हतं, पण आता कसं काळाने सूर निघलं या. पहिली काय करायची, डॉक्टर आणायची मग मारून घ्यायची. आता आम्ही स्वतः मारतोय. ही कलर लावावं लागते, काय फुल करावं लागते, म्हणजे डबल नको व्हायला. इंजेक्शन मारावं लागते या. त्याच्यानंतर कोणत्या मारायचं आम्ही? PPR मारायची. काय मिलवर थोडा मारायचा ना. हा, पण ते आता जुनं निलवर होतं ना, ते आता ते बुलड औषध आहेत ती. आता उलट डॉक्टरचं वाचलं, त्यांना बोलवायचो मारायचो. तर आम्ही आता स्वतःच मारून लागायला शिकलो ना आम्ही. बोलवलं कलर करायला तरी म्हणावं. नाही तर पाहिजे जरा खाली कलर लावायचं. झाड आहे रे. नवीन डॉक्टर आला. नवीन डॉक्टर आलाय. चोळावं लागतं आपला. हा डॉक्टर चोळतो, अशी यांना मालिश करावं लागते. बरं का, अशी मालिश करावं लागते यांना. नमस्कार मित्रांनो, या देवाचं नाव मानकेश्वर आहे. म्हणजे कर्जत तालुक्यात आहे. इथं कडवाच्या शेजारी ते त्यांचं गावाचं पण मानकोली नाव आहे, आणि देवापासूनच मानकेश्वराचं देवाचं नाव आहे. पण झाडाखालीच आहे. आता कितीतरी लोक आहेत शेजारनं पाजारनं अशी, म्हणजे पैशासाठी तशी काय अडचण नाही देवाला. पण देवाचं पिंपळाचं झाड किती मोठं आहे, म्हणजे सांगण्यासारखं नाही. पण देव झाडाखालीच आहे पिंपळाच्या. आता आम्हाला जसं 50, 55, 60 वय व्हायला आलं म्हणायचं, जसं आम्हाला कळतंय तसं ह्या पिंपळाच्या झाडाखालीच आहे देव. त्याचं म्हणजे एका दिवसात सुद्धा देवळ होऊ शकते. पण देवाला अशी आवड आहे की मी झाडाखालीच असं आहे ना, असाच पाहिजे. नाही तर बांधलं तर एका रात्री देवळ बांधलं पाहिजे. काय एकाच झाडाची लाकडं पाहिजे. एकाच झाडाची लाकडं भेटतील का, आणि एका रात्री देवळ तयार होईल का, अशी देवाची इच्छा आहे. नाही तर मग माझं आहे हीच माझी माडीन, तोच माझा बंगला आहे असं देवाचं म्हणणं आहे. म्हणजे आजचा काळ नाही ना, कितीतरी वर्षाचा काळ असेल, कितीतरी वर्ष. आता त्याच्या शेजारनं बंगलं झालं, पण त्या टायमाला माणसं सुद्धा भेट होती. आमच्या लहान वयात आम्ही बघायचो, नाही तर कोणच नव्हतं तेव्हा, कोणच नव्हतं, काहीच नव्हतं. डोंगर शेजारी हेच पिंपळाचं झाड. म्हणजे आम्हाला जसं कळतंय तसं आठवतंय. तसं हे देवाला जर सांभाळलं तर देव आहे, न सांभाळलं तर काहीच नाही. परमेश्वर नक्कीच आपल्या पाठीशी आहे, फक्त लक्ष ठेवलं पाहिजे. आपण पण इमानदाराने त्या देवाचं कष्ट केलं ना, तर भगवंत नक्कीच आहे कुठेतरी. तर तेवढा प्रेम परमेश्वरावर केला पाहिजे. तर आम्ही ह्या भागात वागतोय ना, लहानाचं मोठं झालो, कधी आयुष्यात काय घडलं नाही. जनावर नाही, काय नाही. आता त्यांच्या शिवारात राहतो, पण काय नाही. भगवान मानकेश्वरा
रामकृष्ण हरी ठर पांडुरंगा.